लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू वाहतूक व विक्रीवर कारवाई। राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांची कारवाई। नाशिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांनी दिलेल्या आदेशानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक या पथकाने वाल्मिक नगर ते काट्या मारुती पोलीस चौकी रोडवर वाल्मिक नगर पंचवटी नाशिक या ठिकाणी एका रिक्षामध्ये अवैध हातभट्टी गावठी दारू वाहतूक व विक्रीच्या विरोधात कारवाई करून खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। हातभट्टी, गावठी दारू, इतर साहित्य 495 लिटर, 1 3 चाकी ऑटो रिक्षा, वाहन क्रमांक MH 158 9946। जप्त मुद्देमालाची किंमत 1,89,110 रुपये। आरोपीचे नाव व पत्ता राहुल राजू मोरे, वय 21 वर्ष, आशिष भारत मुठे, वय 37 वर्ष, गणेश तुळशीदास भोळे, वय 20 वर्ष, अविनाश महावीर कौलकर, वय 28 वर्ष, राहणार साची आश्रा कॉलनी, पाझर तलावजवळ, शिवाजीनगर, अशोकनगर, नाशिक, राहणार घर नंबर 189, नागसेन नगर झोपडपट्टी, वडाळा नाका, नाशिक, राहणार वाल्मिक नगर पंचवटी नाशिक, राहणार सरकारी दवाखान्याजवळ वाल्मिक नगर सेवाकुंज मार्ग पंचवटी नाशिक। तरी जनतेस आवाहन करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती, अवैध मद्य विक्री तसेच अवैध मद्य वाहतुकीबाबत कोणतीही माहिती अगर तक्रार असल्यास महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 व व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33 वर अवगत करावे किंवा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0253/258 1033 यावर संपर्क साधावा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यदसह विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.